शनिवारच्या दिवशी खेड शिवापूरच्या जगदंबला आलतो. लांबूनच कळलं की इतकी गर्दी आहे की तास 2 तास काही जेवण भेटणार नाही. स्टेडियम सारखी इथं गर्दी होती आणि इथं क्रिकेट मॅच दिलती वेटिंगवाल्या लोकांसाठी. ती तर एक बरं केलं. त्याच्यानंतर सगळ्यात आधी इथं नंबर लावायची फॅशन आहे. तर नंबर लावायला गेलतो. इथं माईक जोडलं, त्याच्या खाली हा भाऊ बसलाय. इथं सुरुवातीला नाव लिहून द्यायचं, त्याच्यानंतर इथं माईकवरती नाव येणार. नाव लिहून देऊन इकडे तिकडे बघितलं, सगळीकडे खचाखच पूर्ण अख्खच्या अख्खं हॉटेल बंद आहे. इथं आणि सूप बीप बादल्या ठेवलेले बघून लईच भूक लागायला लागली. आतल्या बाजूला 7-8-10 पातेली कंटिन्युअसली ती उकळत होती आगीवरती. नंतर ह्या भाऊनी तासाभराच्या वेटिंगच्या नंतर आमचं नाव पुकारलं आणि मग आम्हाला टेबल भेटला बसायला. 320 रुपयाला चिकनची स्पेशल थाळी आणि 450 रुपयाला मटणाची थाळी. असं करत आम्ही चिकनची थाळी मागवली. बसल्या बसल्या सगळ्यात आधी हे मटणाचं सूप भेटलं, त्याच्यावरती सुरुवात केली. त्याच्यानंतर चिकनचा खजाना, सगळे एकदम वाट्याच्या वाट्या भरून आल्या. ज्याला भाकरी पाहिजे त्याला भाकरी, रोटी पाहिजे त्याला रोटी, असे स्कीममध्ये पाहिजे ते घेतलं. सगळ्यात आधी भाकरी घेतली. भाकरी जर रोज काढून पाहिली तर भाकरी बहुतेक मशीनची होती, अशी चौकोनी होती, त्याच्यावरच कळलं. पण भाकरी आणि रोटीवरती उतानी किती बी असं तूप वाचलेलं आहे, त्यामुळे एकदम सुटसुटीत वाटतंय. त्याच्यानंतर डिश खाली केली ताटामध्ये, तर पीस लईच वाटायला लागले. डिशमध्ये असताना जरा कमी वाटतात. आणि इथला सगळ्यात फेमस असा अळणी भात शेवटला आला. अळणी भात खाण्यासाठी जरा रोट्या कमी खाऊन भूक शिल्लक ठेवलेली. एकदम तुकवात भरलेला अळणी भात थोडा थोडा ट्राय केला आणि शेवटला इथं बडीशेप आणि गूळ खाल्ला.